तर बदला कधी घेणार हा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांकडून विचारला जातोय। पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे देशभरात संतापाची लाट उसळली आहे। या हल्ल्यात डोंबिवलीतील तिघांचा मृत्यू झाल्यानंतर डोंबिवली बंदची हाक देण्यात आली। सकाळपासूनच या बंदला प्रतिसाद मिळालाय। दुकानदारांनी दुकानं बंद ठेवून या हल्ल्याचा निषेध केला, तर शाळांनाही सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। दुसरीकडे काश्मीरमध्ये पर्यटकांवर करण्यात आलेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ हिंदुवादी संघटनांनी बंद पाळलाय। या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून व्यापारी दुकानदारांनी कडकडीत बंद पाळून हल्ल्याचा तीव्र निषेध केलाय। बंदमुळे सर्वत्र शुकशुकाट पसरल्याचं पाहायला मिळालंय। तर केंद्र सरकारने दहशतवाद्यांना कायमची अद्दल घडवावी अशी मागणी करण्यात येते। तर परभणी शहरासह जिल्ह्यात बंद पुकारण्यात आलाय। बाजारपेठ पूर्णपणे बंद ठेवण्यात आली आहे। तर दुसरीकडे पोलिसांनीही बंद शांततेत संपन्न व्हावा यासाठी ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवलाय। सोशल मीडियाच्या माध्यमातून कोणत्याही अफवा न पसरवण्याचं आवाहन देखील यावेळी करण्यात आलंय। महत्त्वाच्या बातम्या प्रायोजक पुष्कराज रागी डिलाइट्स, महाराष्ट्राचं लाडकं आणि नंबर 1 नाचणी सत्व। कोपऱ्यात बसला होता, त्याला बोलवून घेतलं। आजान पडताय क्या, बोलताय क्या कुछ? आम्ही त्याचा ऐकून पटापट टिकल्या काढून फेकल्या की आम्हाला मारायला नको म्हणून, आणि सगळे अल्लाह अकबर म्हणायला लागलो। आम्ही टिकल्या काढून टाकल्या, आम्हाला आजान म्हणायला सांगितली, आम्ही तीही म्हटली, तरीही आमच्या माणसांना मारलं। कौस्तुभ गणबोटेंच्या पत्नीने शरद पवारांसमोर सांगितली आपबीती। आम्हाला हिंदू मुस्लिम वेगळं व्हायला सांगितलं, आमच्या डोळ्यात देखत सर्वांना मारलं। काय झालं विचारलं तर त्यांनी गोळी झाडली। न्यूज 18 लोकमतला मोने कुटुंबाची धक्कादायक माहिती। काश्मीरहून पर्यटकांना घेऊन दुसरं विमान महाराष्ट्राकडे रवाना, तर उर्वरित पर्यटकांना आणण्यासाठी 2 विमानांची सोय। विशेष विमानांचा खर्च राज्य सरकार उचलणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती। भारताचा पाकिस्तानला आणखी एक दणका, भारतामध्ये पाकिस्तानचं ट्विटर अकाउंट ब्लॉक। पहलगाम हल्ल्याचा आणि आपला काही संबंध नाही, पहलगाम हल्ल्याला मी जबाबदार नाही, भारत पाकिस्तानला नष्ट करू इच्छितो। भारताच्या कारवाईनंतर सैफुल्ला कसोरीचा आणखी एक व्हिडिओ समोर। संतोष जगदाळेंच्या पार्थिवावर पुण्यातील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार, मुलगी आसावरी देणार मुखाग्नी। पुणेकरांकडून पाकिस्तान विरोधात जोरदार घोषणाबाजी। जम्मू काश्मीरच्या उधमपूरच्या बसंतगडमध्ये भारतीय सैन्य आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू, 4 दहशतवादी लपल्याची माहिती। विमान कंपन्यांचा मनमानी कारभार सुरूच, काश्मीरमध्ये अडकलेल्या पर्यटकांकडून जास्तीचे भाडे आकारणी, तिकीट दरात 4 ते 5 पटीने वाढ। पहलगाम हल्ल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका, 90% पर्यटकांकडून हॉटेल्सचं बुकिंग रद्द, हल्ल्याच्या पर्यटनावर दीर्घकालीन परिणाम होण्याची शक्यता। 7 मे रोजी सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सुनावणी होणार आहे। सुनावणीला उज्ज्वल निकम उपस्थित राहणार। आरोपी चाटेला बीड जेलमध्ये आणण्याच्या संदर्भात कोर्टाच्या निर्णयाकडे लक्ष। कोल्हापुरातील मेंढपाळाच्या मुलाचं UPSC परीक्षेत यश, IPS झालेला बिरदेव ढोणे मेंढ्या चारण्यासाठी गेला कर्नाटकाला, पालावरच धनगरी फेटा बांधून सत्कार। तीन राज्याच्या सीमेवर असलेल्या छत्तीसगडच्या हद्दीतील करेगट्टा भागात मोठी चकमक झाली आहे। चकमकीत 6 माओवादी ठार झालेत, तर परिसरातील 1000 माओवाद्यांना घेरण्यासाठी गेल्या 2 दिवसापासून अभियान राबवलं जातंय। केंद्रीय निमलष्करी दलांसह 4 राज्याचे
10,000 जवान संपूर्ण परिसरात तैनात करण्यात आलेत. देशातील आतापर्यंतचा सगळ्यात मोठं ऑपरेशन या ठिकाणी राबवण्यात येत आहे. या अभियानात MI-17 हेलिकॉप्टरसह ड्रोनचाही वापर केला जातोय. दरम्यान आज सुरक्षा दलाचे जवान आणि माओवाद्यांमध्ये चकमक झाली आहे. या चकमकीत 6 माओवादी ठार झालेत. या संदर्भातील अधिक माहिती आपले प्रतिनिधी महेश तिवारी यांच्याकडून. महेश, आज सुरक्षा दलाचे जवान आणि माओवाद्यांमध्ये चकमक झाल्याचं कळतंय आणि यात 6 माओवादी देखील ठार झालेत. काय अधिकची माहिती? छत्तीसगडमध्ये माओवाद्यांना घेरण्यासाठी विशेषतः दंडकारण्यात 2026 पर्यंत माओवाद संपवण्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं जे विधान होतं त्याला अनुसरून सुरक्षा दलांचं हे मोठं ऑपरेशन राबवलं जात आहे. महाराष्ट्र, छत्तीसगड, तेलंगणा, ओरिसा असा बॉर्डर एरिया असलेला हा परिसर आहे. हा संपूर्ण घनदाट पहाडी असलेला भाग आहे. या भागात 1000 पेक्षा जास्त माओवादी लपलेले आहेत अशी माहिती होती आणि यात काही मोठे माओवादी नेते आहेत. याची माहिती मिळाल्यानंतर केंद्रीय गृह मंत्रालयाच्या निर्देशानुसार हे मोठं अभियान या ठिकाणी राबवलं जात आहे. 10,000 जवानांनी या संपूर्ण परिसराला वेढा घातलेला आहे. काही किलोमीटर परिसरात पसरलेला हा संपूर्ण पहाडी परिसर आहे आणि या भागात 2 दिवसापासून हे सुरू झालेलं अभियान यात पहिलं यश आज मिळालेलं आहे. 6 माओवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आलेलं आहे आणि यांची ओळख अजून पटलेली नाही. मात्र हा जो संपूर्ण परिसर आहे घनदाट जंगल पहाडी, हे पाहता अनेक ठिकाणी या माओवाद्यांनी या भागात IEDची स्फोटकं पेरून ठेवलेली आहे. त्यामुळे अत्यंत सतर्कतेनं या ठिकाणी हे ऑपरेशन राबवलं जात आहे. आणखी 2 ते 3 दिवस हे ऑपरेशन सुरू असण्याची शक्यता आहे कारण मोठ्या प्रमाणात 1000च्या जवळपास माओवादी या ठिकाणी आहेत. त्यामुळे त्यांना घेरण्याची ही योजना आहे. माओवाद्यांच्या मोठ्या नेत्यांना घेरण्याची योजना आहे. आता त्यात नेमकं कसं यश मिळेल हे बघावं लागेल. मात्र आज 6 माओवादी या ठिकाणी ठार झालेले आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या मोहिमेमध्ये हेलिकॉप्टर MI-17 जे आहेत 3 ते 4 त्यांचा वापर केला जात आहे. ड्रोन आहेत. अत्याधुनिक तंत्रज्ञान जेवढं वापरता येईल ते सगळं वापरण्याचा प्रयत्न आहे. आजपर्यंत देशात सुरक्षा दलांनी जे मोठं ऑपरेशन राबवलेले आहेत त्या सगळ्यात मोठं हे ऑपरेशन आहे असं आपण म्हणू शकतो आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सुद्धा त्याला न्यूज 18 लोकमतशी बोलताना दुजोरा दिलेला आहे. त्यामुळे संध्याकाळपर्यंत किंवा येत्या 2 दिवसात नेमकं काय घडेल हे बघावं लागेल. सध्या तरी 4 राज्यांचा हा जो सीमावर्ती भाग आहे हा आता सुरक्षा दलांच्या हालचालीचा मोठा केंद्रबिंदू बनलेला आहे. नक्कीच महेश, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. दरम्यान आज सुरक्षा दलाचे जवान आणि माओवाद्यांमध्ये चकमक झाली आणि या चकमकीत 6 माओवादी ठार झालेत. तर या भ्याड हल्ल्यावर ट्विट करत शरद पवारांनी निषेध व्यक्त केलाय. काश्मीरच्या पहलगाम येथे दहशतवादी हल्ल्यामध्ये पुण्यातील संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे यांचा दुर्दैवी अंत झाला. आज या दोघांच्याही निवासस्थानी त्यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं गेलं. जगदाळे व गणबोटे कुटुंबियांचं सांत्वन केलं आणि त्यांच्याकडून हल्ल्याची सविस्तर माहिती जाणून घेतली. या भ्याड अतिरेकी हल्ल्यात डोंबिवलीचे अतुल मोने, संजय लेले आणि हेमंत जोशी आणि पनवेलचे दिलीप देसले यांच्यासह अनेक निष्पाप भारतीयांचा दुर्दैवी मृत्यू झालाय. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. या सर्वांच्या कुटुंबियांवर दुःखांचा डोंगर कोसळलाय. त्यांच्या प्रती सहवेदना व्यक्त करतो. तसेच जखमींच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा हो अशी प्रार्थना करतो. देशभरातील निष्पाप पर्यटक अशा भ्याड हल्ल्याचा बळी ठरावेत ही बाब अंतकरणाला चटका लावणारी आहे. या हल्ल्याचा मी तीव्र निषेध करतो. अशा अतिरेकी कृत्यांना छेद देणे आणि देशाच्या सुरक्षेसाठी कठोर पावलं उचलणे आता आजच्या काळाची गरज आहे, असं ट्विट शरद पवारांच्या ऑफिशियल ट्विटर अकाउंटवर करण्यात आलंय.